गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. मित्रांनो, मनोज जरांगे दादा पाटील यांच्याबद्दल नेमकं असंच काही घडत आहे. तुम्हाला त्या जमीनदारची गोष्ट माहिती आहे का, की तो जमीनदार घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला सांगत असतो की इथून तिथपर्यंत, जिथपर्यंत डोळे जाणार नाही, नजर जाते तिथपर्यंत आपली जमीन होती. म्हणजे तो त्या शानोशोकातून, म्हणजेच त्या पाटीलकीच्या ओऱ्यातून बाहेरच पडत नाही. दुसरी गोष्ट, गावामध्ये एक बैलगाडी चालत असते, त्याच्या खाली एखादा प्राणी पण चालत असतो, पण त्या प्राण्याला काय वाटतं की मीच ती बैलगाडी ओढतोय. तशाच प्रकारे जरांगे पाटील यांचा भ्रम झाला होता का? जरांगे पाटील यांची स्वतःची ताकद कुठलीही नव्हती. जरांगे पाटील यांच्या मागे आमच्या मराठा समाजाची ताकद होती. आणि आता ती ताकद मनोज जरांगे पाटील हे जसे एका पॉलिटिकल पार्टीच्या दावणीला त्यांनी स्वतःला हे करून घेतलं, तेव्हा ती पॉलिटिकल ताकद त्यांच्या मागची बाजूला झाली. पण मनोज जरांगे पाटील अजूनही त्याच जोमात आहेत की माझ्या मागे पूर्ण समाज उभा आहे, मी काही पण करू शकतो, मी म्हणलं तसंच महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मनोज दादा जरांगे पाटील कुठल्या प्रकारची भाषा तुम्ही वापरता? तुमचे मेव्हणे विलास खेडकर यांनी वाळू, म्हणजे त्यांची वाळू तस्करीमध्ये त्यांची जवळपास आता त्यांचं हे झालं, तडीपार झालेत असं न्यूजमध्ये पण, आणि ती गोष्ट आहे पण तडीपाराची कारवाई त्यांच्यावर झालेली आहे. पण तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवता. आता हे तुमचं पहिल्यापासून चालत आलेलं आहे की मुख्यमंत्री दोषी, मुख्यमंत्र्यांनीच हे केलं, मुख्यमंत्र्यांनीच ते केलं. अहो, हा कायदा सगळ्यांचाच असतो. आता त्या डंपरमध्ये रेती का देवेंद्र फडणवीसांनी नेऊन टाकली का? की डंपर तुमच्या विलास खेडकर साहेबांचा डंपर तिथे उभा होता, त्या डंपरमध्ये देवेंद्र फडणवीसांनी किंवा पोलिसांनी रेती टाकली आणि विलास खेडकर यांना जबरदस्तीने फसवलं? नाही, अशा प्रकारची कुठलीही घटना झालेली नाही. ती घटना करून घेतलेली आहे, ती घटना वाळू माफी झालेली आहे, वाळू तस्कर झालेली आहे, चोरीची अवैध तस्करी झालेली आहे, त्यामुळे तडीपारची कारवाई झालेली आहे. आणि तुम्ही स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजता का? अहो, तुमच्या मागे ताकद कोण? तुम्ही कोण आहे? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल, प्रधानमंत्री असेल, अशा लोकांना तुम्ही धमक्या देता की आता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. तुम्ही कोण आहात? तुमच्या मागे जर समाज जर तुम्ही काढला तर समाजाच्या शिवाय तुम्ही आहात कोण? तुमची स्वतःची ताकद किती? अहो, आज तुमच्याजवळ तेही लोक नाही ज्या लोकांसाठी तुम्ही दिवस रात्री 3-3 वाजेपर्यंत मिटिंग घेत फिरत होतात ना. छगन भुजबळला पाडण्यासाठी रात्री 3-3 वाजेपर्यंत येवल्यामध्ये जाऊन तुम्ही मिटिंग घेतला. काय झालं? ते तर निवडून आलेच. तुम्ही ज्यांच्यासाठी मिटिंग घेतल्या आणि लोकांना पाडायला तुम्ही आव्हान केलं, ज्या ज्या लोकांना तुम्ही पाडा म्हणून सांगितलं ते लोक निवडून आले. मग त्याला म्हणतात ना फेस सेव्हिंग. मग काय म्हणायचं मीडियासमोर? मी निवडणूक उतरलोच कुठं? निवडणुकीत तर तुम्ही लोकसभेच्या उतरल्या नव्हता. मग कसे दाखवत होते? जरांगे फॅक्टर. याला म्हणतात मनोज दादा जरांगे फॅक्टर. आता कसं मनोज दादा म्हणतील तसं कशाचं काय आलं? मनोज दादा, लोकांचा जो सपोर्ट असतो तो कधी पण टेकन फॉर ग्रँटेड घ्यायचा नसतो. तुम्ही ह्या समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली उपोषण केले. जोपर्यंत तुम्ही समाजाच्या आरक्षणाची मागणी हीच तुमची प्रायोरिटी ती, हीच तुमची प्राथमिकता होती, तोपर्यंत समाज हा तुमच्या मागे उभा होता. तुमच्या घराची डागडुजी करणं असो, बाकीच्या कोणत्याही गोष्टी असो, समाज आवर्जून करायचा. आम्ही पण देणग्या दिल्यात. पण जेव्हा हे कळलं की हे शरद पवार साहेबांचा किंवा अजून कोणाच्या पार्टीला फायदा पोहोचवण्यासाठी मनोज जरांगे पाटील हा फक्त आणि फक्त एका पार्टीला टार्गेट करतात, एका जातीला टार्गेट करतात, एका व्यक्तीला टार्गेट करतात आणि व्यक्तिद्वेष, जातीद्वेष पायी मनोज जरांगे पाटील त्रासलेले आहेत, तेव्हा लोक तुमच्या मागून सटकणं सुरू झालं. अरविंद केजरीवाल आणि तुमच्यामध्ये फरक काय? अरविंद केजरीवाल आणि तुमच्यामध्ये जर समानता जर काढायची ठरली तर कशी काढता येईल? अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये आले, अण्णा हजारेंचं आंदोलन झालं. त्या आंदोलनामधून अरविंद केजरीवाल यांची पार्टी निघली. कट्टर इमानदार स्वतःला म्हणून घेतात. इमानदार शब्द आतापर्यंत ऐकला होता, कट्टर इमानदार. तसेच तुम्ही पण कट्टर इमानदार. कोणाप्रती? तुम्ही सांगितलं की मी समाजाप्रती कट्टर इमानदार आहे, पण तुम्ही जेव्हा एका पॉलिटिकल पार्टीची बाजू घेता आणि एका पॉलिटिकल पार्टीला पाडा आणि दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीला निवडून द्या असं सांगता, तेव्हा तुम्ही कट्टर इमानदार राहत नाही. तुम्ही तुमची चळवळ ही पॉलिटिकल केली, तुम्ही तुमच्या चळवळ पॉलिटिकलचा फायदा घेतला. पाय दाबण्यासाठी एक लोक, मनोज दादा रंड्यासाठी 10 लोक असे जवळ झाले. आता ती सवय लागली. मर्सडीज सारख्या 20-20, 25-25, 50-50 लाखाच्या गाड्यामधून फिरण्याची सवय झाली. जेसीपीनं अंगावर फुलं ओतून घेण्याची सवय झाली. मनोज दादा, आजही आम्ही तुम्हाला आदरानेच बघतो, पण तुम्ही ते म्हणतात ना, अति तिथं माती होत असते. बीजेपी आणि महायुती महाराष्ट्रामध्ये निवडून येणारच नव्हती, तुमच्यामुळे निवडून आली. समाजामध्ये दुखी मागवण्याचं काम ज्या प्रकारे तुम्ही केलं, छगन भुजबळला तुम्ही शिवा देत राहिले दिवसभर, माळी समाज तुमच्या अंगावर आला. त्या पंकजा मुंडेला शिवा देत राहिले, तो वंजारी समाज अंगावर गेला. देवेंद्र फडणवीसांना शिवा देत राहिले, तो ब्राह्मण समाज विरोधात गेला.
त्या लक्ष्मण हाकेंना शिवाय देत राहिले. तो लक्ष्मण हाकेंचा धरगण समाज विरोधात गेला आणि ज्या ठिकाणी मराठा उमेदवारांनी चांगले उमेदवार बघितले तिथे वोट गेले. मग तुमच्यासाठी राहिलं कोण? ज्या महायुतीने तुम्हाला, ज्या महाविकास आघाडी तुमच्यामध्ये चाबी फिरवली होती, त्या महाविकास आघाडीला लक्षात आलं नाही की हा माणूस तर अनगायडेड मिसाईल आहे. अशी अनगायडेड मिसाईल की ती कधी आपल्यावर उलटून पडेल काही भरोसा नाही. दादा, गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी. या परिस्थितीला सामोरे जा. ज्या कारखानदारांनी जे आता पडले, ते बटुळे बाबा म्हणतात ना, जे आता माणूस पडले ओबीसींच्या मतामुळे पडले, ज्यांनी तुमच्या सर्व आंदोलनाचा याचा त्याचा खर्च सांभाळला, त्या माणसाचे नुकसान झालं आणि तो माणूसही पडला राव. आता तुमचा सपोर्ट करणारं कोण? एवढं मोठं उपोषण आंदोलन चालवायचं त्याच्यासाठी पैसे लागतात. आता पैशांचा कमी तुमच्याकडे आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही, कारण की तुम्ही आता किती वर्ष झाले घरी गेले नाही आणि बंगले आहेस आता सगळे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर समाज देणगी देतो. पण एवढे मोठाले उपोषण आंदोलन चालवायचे ते कशाच्या भरोसा चालवायचे? याचं उत्तर तुम्ही देणार का? याचं उत्तर तुम्ही देणार का साहेब? नाही ना. तर मनोज दादा, गेले होते दिवस, ते धमकीचे दिवस गेले, ते सगळे दिवस गेले. आता ना तुमच्या मागे समाज राहिला, ना तुमच्या मागे ते चाबी फिरवणारे लोक राहिले. ते काका एकनाथ शिंदे साहेबांना तिथे भेटायला लागले. उद्या म्हणतील की नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी मी एनडीए मध्ये सामील. तेव्हा इकडा कुवा तिकडा विहीर, ते म्हणतात ना, इधर कुवा उधर खाईर, बीच में मनोज दादा, बीच में मनोज भाई. तसंच झाली ना परिस्थिती. अति तिथं माती होते तो साहेब, अति नाही. आजही तुम्ही मराठा समाजामध्ये आंदोलक उपोषण करता, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करता, तर आजही मराठा समाज तुमच्या पाठीमागे उभा राहायला तयार आहे. पण तुम्ही कोणत्या पाठीमागे उभा आहात ना? तुम्ही व्यक्तिद्वेष, जातीद्वेष याच्या पायी त्रासलेले आहात. एका जातीला शिव्या देणं, या जातीवर शिव्या देणं, त्या जातीला शिव्या देणं, त्या जातीला शिव्या देणं, अशाने जमत नाही हो, अशाने जमत नाही. दादा, तुमच्यावर कशा प्रकारचे आरोप लावलेत लोकांनी? मी तर लावत नाही आरोप, कारण की आरोपावर माझा विश्वास नाही, कारण की आरोप खरे असू शकतात, खोटे असू शकतात. पण ज्या गोष्टी घडल्या तीच गोष्ट मी तुमच्यासमोर सांगताय. तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.